कशाबद्दल बोलता तुम्ही? हे बघा, वेड पांघरून पेडगावला जाऊ नका. अहो, तुमचे कष्टाचे दिवस संपून आपल्याला चांगले दिवस कधी येणार? मालक, चुकीच्या दिवसाबद्दल बोलता काय? आम्हा शेतकऱ्यांचे दिवस कापणीचे ते सुगीचे. बाकीचे 10 महिने गेले दिसा भर रे पोटा. हे बघा, तुमचे ते रोजचे उत्तर ऐकून कान किटलेत माझे. अ, आता या निदान पोरीच्या तरी कुठे नोकरीचे बघा. तरी म्हटलेच, अजून गाडी माझ्यावर कशी काय घसरली नाही? काय गाई, रात्री झोपतेस ना की झोपेस सुद्धा माझ्या नोकरीचे स्वप्न बघतेस? हो तर या अशा सगळ्या नोटा दिसतात, फक्त 2-2 हजाराच्या, आणि त्यावर मी फक्त अशी लोळत पडते. समजलं का? आणि हो, त्यातली एकही नोट तुम्हाला कोणालाच देणार नाहीये मी. नाहीतरी मी तुझ्या वाईटावरच उठले ना. ए आई, मला तसं म्हणायचं नव्हतं ग. माफ कर ग. ए आई, अग, मला पण वाटतं ना कधीतरी मला चांगली नोकरी लागावी आणि तुम्हा दोघांना पण आनंदात बघावं. चुकलं ग माझं आई. सॉरी. मी कोण आहे तुझ्यावर रागावणारी? माझी लाडकी राणी आणि हिची माऊली. जानकी, रागावू नको तशी. तुझ्या खेरीज आमच्यावर जीव लावणार कोण आहे दुसरं? मग घेऊन या दुसरी. हे बघा, उगाच लाडात येऊ नका. तूच लाड केलेस ना. आई बापाचं सत्र हरवल्यानंतर तूच पुरवलं सर्व. बाबा, माझी आई आहे तशी, अगदी फणसासारखी. वरून काटे दिसतात पण आतून रसाळ गरे. पुरे कळलं. आता दोघे जण रसाळवाणी बोलून मला गुल करू नका. तरी पण सांगते, हिच्या नोकरीचं कुठेतरी बघा. अहो, तिचे भले होऊ द्या. आई, ते आम्ही प्रयत्न करतोय. उशीर होतोय, यायचे का? अगं सीमा, चल लवकर. चंदनला म्हणाव लवकर ये, ऊन डोक्यावर ये. अहो, पण एवढे काही जाते कुठे? अगं रात्रीच तर बोललो होतो तुला. एवढ्या विसरभोळ झालीस की का? त्याच्या हाती माती आणायला पाहिजे म्हणून. अरे देवा, होय खरे. आता मेंदूच्या कॉम्प्युटरचे अवयव निकामी होऊ लागले आहेत. जर इकडे या बघू. आता काय सांगते? सकाळी सकाळीच काय ओवा बघायला सांगतेस की का? ते नाही हो, हा. कधी घातलात का उजेड? केस पिकलेत का बघा. अगं माझे पिकायला आले, पण तुझे नाही पिकले. पण का? अहो, केस पिकलेत म्हणजे म्हातारपण सुरू. अच्छा, असा कोण भेटलाय गुरु? अगं आता कोणाचे पण केस कधी पण विकतात, तो जमाना गेला. गेला का? बरं झालं. तू बाबांसोबत जातोस का? मग तुला चहा नाश्ता नको ना? अगं मी चहा घेतलाय, आज बाबांसोबत स्पेशल नाश्ता. बाबा, उसळपुरी देणार ना? हो, ओमपुरी, मदनपुरी चालेल का बाळराजे? आणि काय पदार्थांचे नाव विचित्र असतात. त्याच्या हाताची पोरं, तोंडात तंबाखू विडी आणि बापाच्या जीवावर कर्ज काढी. तेवढे आपण भाग्यवान आहोत. रत्न आहे ते आपले. अहो रत्नबारकी, तू ती पुरे झाली सारखी. अजून तुमच्या डोक्यावरचा बोजच आहे मी. कधी नोकरी मिळते देव जाणे. बँकेचे कर्ज आणि रोज भरा अर्ज असं चालूच आहे. अरे आज नहीं तो कल अपना भी दिन आएगा और खुशियाल आएगा. क्या बोलते हो? अहो स्वप्नांचे राजकुमार, दिवा स्वप्न बघू नका. चला निघा आता कामाला. जी सरकार, आपल्या हुकुमाची पायमल्ली आम्ही करणार नाही. चला बाळराजे, आमचा रथ थांबलाय. महाराज, आपली आज्ञा शिरसावन्य. रथ मिळेपर्यंत आम्ही आपल्या पावलावर पाऊल ठेवून वाट पाहू. माते, आज्ञा असावी. निघालो आम्ही आमच्या स्वारीवर. दोघांची नाटके बाहेर काढे, उपाशी ठेवून. हो, जातो. चला बाबा. प्रेरणा, अण्णा, लवकर या. काय रे बाबा, भाई ठीक आहे ना? हो, तो झोपलाय पण. ते पण काय नीट सांग, काय झालं? बघा तरी, फोटो कुठे आहे? आणि हे फुल?
बापरे. हा प्रकार मी पहिल्यांदाच बघतोय. फोटो कुठे आहे? हे मला काहीच सुचत नाही. अरे बापरे, हे तर अनाकलनीय आहे. मला तर काहीच सुचत नाही. आणि तो फोटो, हे बघ, त्याला आधी उठवा बघू. हा, त्याला तेव्हा हे प्रकाश उठणार आहे. अण्णा असं होऊ शकते. हे मला काहीच सुचत नाही. मी तर हे पहिल्यांदाच बघतोय. कोण? जानू आली? जानू नाही, मी प्रेरणा. ताई, मला वाटलं जानू आली. तो फोटो कुठे ठेवलाय तू? फोटो मी घेतला. हो हो, नाही नाही, इथेच होता फोटो. उषाखाली ठेवला होता. पण कदाचित जानू घेऊन गेली असेल तो फोटो. तिने सांगितलं होतं ना बनवायला. जानू कदाचित नेला असेल तिने. हे बघा, तुम्ही याचं तोंड धुवून घ्या. मी जरा दाजींना फोन करून मला तुम्ही फोन करा. भाई चला आपण तोंड धुवायला जाऊ. जानू फोटो, जानू जानू फोटो, जानू जानू फोटो. गुंडू, रिक्षा होईल की नाही यावर्षी तरी? अरे जो माझा पण अगदी नाईलाज आहे हो. गेल्या वर्षी पार्ट मागवले, अजून आलेले आहेत. कंपनीत फोन केला तर म्हणतात येणार पाया गोवा. वा रे वा, गोवा आले नाहीत ना? मग तात्पुरता तुझे घालायला हवे होतेस. होया पण आता होया या वर्षीच हो. माझे पार्ट काढायला हॉस्पिटल मध्ये पण गेलो होतो, पण तिकडे पानाचा टकला ना. तू म्हणजे ना नमुनाच आहेस. काहीतरी जोक करणार. हो, आयुष्याचा नाही भरोसा. कधी कुठला नट बोल्ट सैल होईल सांगता येत नाही ना. माया निखायो खायो. अरे बाबा, काय तर स्पष्ट बोल. नडो आईचा काहीच मार्या, नशीब लवकर सांगितलेस. त्याचा पाना असाच रोज अटकतो का रे? होय हो, मला वाटतं याच्या जन्माच्या वेळी डॉक्टरने ऑइल कमी घातलं वाटतं. हा, पण डोळे मात्र भारी आहे ना. माया बैलाची घेऊया. काय रे बाबा, अति माझ्या शाळा घेतोस का? नाही हो, रिक्षा मागच्या गॅरेजाला तिथे मार लागला. तुझ्या नाही ना लागला. रिक्षेला किडने कधी बसवलास? आज संध्याकाळी तरी मिळेल ना? आम्ही गाडी का हात लाईत. मग बाकीचे काय पाय लावतात आणि हात लावायला ही का गणपतीची शाळा आहे? काय झाला? हवा गेली रे. काय सुशांत, कुठल्या वाटणं, मागच्या की पुढच्या? अरे गुंडू, मजाक नको करू. इथे हवा कुठून गेली असे कळायचं झक मारायला आलो असतो काय ते. हे मात्र 100% खरे. माणूस पंक्चर झाला की हॉस्पिटलमध्ये, आणि गाडी पंक्चर अर्थात गॅरेजात. बघ रे बाबा, घे त्याची लवकर. कॉलेज आणि गावचा हिरो येतो. वा वा वा, परेश भाई, आता तुम्ही पण हवा काढायला शिकलात. ऐसा कमी होता है क्या? अरे गॅरेजात आलो आणि इथल्या हवेचं इन्फेक्शन झालं. परेश भाई, कालची पकल्या सुभाषची गोष्ट खरी का? रे, त्या जान्हवीचं भूत दिसलं म्हणे. होय होय, माझ्या सुद्धा काना दिला. हो, तुला पण कान आहेत? मग घे ना माझी गाडी लवकर. हो, खरी आहे ती बातमी. डॉक्टरकडे मीच नेले, आणि सीमेवर सुद्धा. अरे, एवढं मोठं रामायण कोंबड्याचं देव पण. नाही, छोटच, पण ते दोघे फार घाबरले. आता बरे आहेत ना? रात्री जाऊया काय? या काय विचारणा झाला, जरा जाऊया. आधी यांच्या मागच्या रिक्षाचं काम हा बघ जा. आज काय गाढव खेळूया का? तू जे घेणार का? तर खेळूया. अरे कसला तो छोट्या पोरांचा खेळ, मेंढीकोट खेळूया का? चला पत्ते पिसूया. मी आणि गोपी आणि तुम्ही दोघे. गोपी घालणार टोपी. जेव्हा गोपी घालतो टोपी तेव्हा सगळे जातात झोपी. आणि जो गोपीच्या तडाक्यात मिळतो त्याला गोपी अजगरासारखा गिळतो. चला पत्ते वाटा.
त्या दोघांची बातमी काय? आहेत साधारण. ताप कमी झाला पण भीती मात्र तशीच. दोघे रोज तडसाचे. अरे त्यांच्या घेण्याला मर्यादा होती का? झाले ते बरेच झाले. पण हे एवढ्यावरच मिळवलं म्हणजे झाले, म्हणजे कोणाला त्रास दिला नाही म्हणजे झालं तिने. रे पण काही सांगता येत नाही. याचा त्रास मात्र अण्णांना होणार. कुठे कुठे तोंड देतील ते. ते सर्वच बाजूने व्यापले आहेत. चला पत्ते टाका. तुझ्यावर पडली फटकी ती. अरे मेंढी कशाला राखून ठेवली होती? ती काय दूध देणार होती? मला काय माहिती तुझ्याकडे दूर आहे तो. अरे या खेळात डोकं वापरून खेळावं लागतं. त्याला डोकी असली तरी वापरणार ना. सदा काका मी मेंढी टाका. झाला कोट फिट्टम फाट. जानो जानो अगं तिकडे कुठे आहे? अगं, जानो जानो अरे माझी जानू आहे तिथे. अरे मला घ्यायला द्या. जानो 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 मी आलो जानो. अरे माझी जानू आहे तिथे. अरे माझी जानू जानो. असं काय करतोय तू प्रकाश? अण्णा जाणू नाही तिकडे. अण्णा माझी जानू आहे तिथे. माझी जानू आहे अरे, तिथे. प्रकाश तिथे जानू नाही आहे रे. माझं ऐक. अरे या जगात जानू नाही आहे. खोट्या अण्णा खोट्या आहे. अहो, मला ती बनवते जानू. हवं वडे अण्णा अण्णा याला आपण डॉक्टर कडे नेऊया का? जानू चला या डॉक्टर कडे. जानू जानू. अहो मला एक सांगा, छोट्यांना एक नाही आणि मोठ्यांना एक नाही असं का बरं? कुणाबद्दल बोलतेस तू? कळून न कळल्यावर घालू नका. मी माझ्या मुलांबद्दल बोलते. आता मुलांचं काय झालं? अगं चांगलं शिक्षण घेतायत तिकडे. हो घेतायत ना. मन एकीकडे आणि शरीर दुसरीकडे. तसं करायला मी काय वैरी आहे त्यांचा? इथं प्रेमाचे चाळे करण्यापेक्षा पुढील भविष्याचा विचार केला मी. एकदा काय पाय घसरला की सावरणं सुद्धा मुश्किल होऊन जाईल. तेच तर म्हणते मी. स्वतः प्रेम केलं तेव्हा कोणाचा विरोध जुमानला नाही आणि आता मुलांच्या प्रेमाला मात्र विरोध करता आहात. मी प्रथम नोकरी बघून मगच प्रेमात पडलो. अहो मी कुठे नाकारते आहे, पण त्याच गरिबीला विसरलात ना तुम्ही. आणि आता त्याच गरिबीचा बाऊ करून मुलांच्या प्रेमाला विरोध करतात. आपण जे भोगलं ते मुलांनाही भोगावं असं तुझं म्हणणं आहे का? मग कर त्यांची पाठराखण. अहो मी काय मुलांचं वाईट चिंतणारी आई नाही, पण उद्या सकाळी त्यांचं भलं होत असेल, त्यांना त्यातून आनंद मिळत असेल तर मात्र मी त्यांची पाठराखण नक्कीच करेन. मग मला का सल्ला विचारतेस? तुम्हाला हवं ते करा. मग माझ्याकडे रडत येऊ नका. हे जानू तू रागावलीस का ग माझ्यावर? अगं तू कधी येणार? अगं सगळे सांगतात. अगं अण्णाही सांगतात तू येणार. अगं हा बघ जुना वडे सारे आणून ठेवलं तुझ्यासाठी. तुला फार आवडते की नाही? आवडते ना? ए राजा, मी आलीये. तुझी जान्हवी. अगं खरंच तू आलीस? माझी जानू आली म्हणजे रागावली नाहीस तू माझ्यावर? कशी रागवेन तुझ्यावर? मी तुझ्या सोबतच आहे. जानू आपण खूप गप्पा मारू चालेल ना तुला? हो पण झोपताना. तू झोप, मी ठोकतीन तुला. ठीक आहे. अरे वाह